स्वप्नील, एक गोष्ट आपल्याला विचारायची आहे, नीला सत्यनारायण ज्या राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याकडे थेट जबाबदारी नाहीये लोकसभेच्या निवडणुकांची, पण लोकसभा प्रक्रियेतलं एक अतिशय महत्त्वाचं असं प्रभावी अतिशय उच्च पदस्थ हे पद असतं आणि म्हणून नीलाजी काय म्हणाल्यात त्याला फार महत्त्व आहे. नीला सत्यनारायणने असं विधान केलेलं आहे जे आपल्या सगळ्याच प्रतिनिधींनी ऐकावं असं मला वाटतं आणि त्याच्यावर आपल्या तिथल्या मतदारांना याची माहिती द्यावी अशी वाटते की ज्या माणसांची किंवा ज्या मतदारांची नावं मतदार यादीमध्ये नाहीत पण ज्यांच्याकडे वोटर्स ID कार्ड आहे अशा माणसांना सुद्धा मतदान करता येईल. मी पुन्हा माफ करा, अशा माणसांना मतदान करता येणार नाही. माफ करा, ज्यांची नावं वोटिंग लिस्टमध्ये नाही आहेत आणि ज्यांच्याकडे वोटर ID आहे अशा माणसांना मतदान करता येणार नाही. पण त्यांनी असं सांगितलं की ज्यांच्याकडे वोटर ID आहे, ज्यांच्याकडे वोटर ID आहे आणि ज्यांनी एक विशिष्ट फॉर्म ठेवलेला आहे प्रत्येक मतदारसंघावर, तो फॉर्म जर भरला तर तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना ते अधिकार देण्यात आलेले आहेत. तर स्वप्नील, मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची, आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची प्रत्येक ठिकाणच्या अधिकाऱ्यांना माहिती असेलच असं नाही. याचं कारण मधल्या दर्जाचे अधिकारी जे आहेत सगळे ते अधिकारी हे कुठनं शाळेतनं आलेले शिक्षक असतात किंवा सरकारी आस्थापनांमधून आलेले कर्मचारी असतात, त्यामुळे त्यांना जरी माहिती नसेल वोटर्स कार्ड असल्यावर आणि फॉर्म भरल्यानंतर त्या निवडणूक अधिकाऱ्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मतदान यादीतच नाव नसेल तर तो अधिकारीही काही करू शकत नाही. पण जर तुमच्याकडे कार्ड असेल आणि तुम्ही आधी फॉर्म भरलेला असेल किंवा नसेल तर तुम्हाला आत्ता फॉर्म भरता येतो, हे मला वाटतं कुठेतरी त्या अधिकाऱ्यांना आणि जनतेला कळणं आवश्यक आहे. स्वप्नील, काय म्हणाल आपण, या गोष्टी लोकांना माहिती आहेत का? तिथल्या मतदानाच्या अधिकाऱ्यांचे काय प्रतिसाद आहेत, काय म्हणाल आपण? या संदर्भात एका मतदान केंद्रावर मगाशीच वाद झाला होता आणि त्यांचं नेमकं काय झालं होतं ते तुम्ही थोडक्यात सांगा. असं म्हणणं आहे की कार्ड जर असेल म्हणजे मतदानाचं कार्ड, तर यापूर्वी तुम्ही कधीतरी मतदान केलं असू शकतं, केंद्रावर गेल्यानंतर तिथला एक फॉर्म भरला की तुम्ही मतदान करू शकता असा नियम आहे. काय अनुभव आहे नेमका? नाही, आज इथे फॉर्म कुठेही अवेलेबल नव्हते. एका तासामध्ये सकाळी 9 ते 10च्या दरम्यान एका मतदान केंद्रावर 55 लोकांची आमच्याकडे यादी आहे फोन नंबर सकट, की त्यांच्यापैकी 45 लोकांकडे मतदान केंद्र कार्ड होते पण त्यांना मतदान करू दिलं नाही. तुम्ही विचारलं का असं काही फॉर्म आहे का नाही करता येणार? विचारलं तरी पण ते म्हणले असं काही फॉर्म नाही आणि आम्हाला याची माहिती पण नाही. म्हणून आम्ही ते विचारण्यासाठी केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे, मतदानचे जे अधिकारी होते त्यांना गणेश कला क्रीडाला आम्ही भेटायला गेलो, पण त्यांनी मतदान यादीमध्ये तुमचं नाव नाहीये म्हटल्यानंतर तुम्हाला आज मतदान करता येणार नाही. भाजपच्या नगरसेविका दिसतायत, मुक्ता टिळक दिसतायत, त्यांना विचारू. स्वप्नील, तुमच्या बरोबर मुक्ता टिळक दिसतायत, त्यांना विचारा जरा की त्यांचा काय अनुभव आहे आणि त्यांच्या पक्षाकडनं देवेंद्र फडणवीसांनी जे आक्षेप घेतलेले होते भाजपाकडनं त्याबद्दल नेमकी पक्षाची भूमिका काय आहे, त्यांनी काही आक्षेप ऑफिशियली नोंदवलेले आहेत का याबाबत? मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यांना मतदान दुर्दैवाने करता येत नाहीये. या संदर्भामध्ये अख्खे वाडेच्या वाडे बिल्डिंग सुद्धा गायब झालेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मनामध्ये अत्यंत रोष आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी असलेले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा व्यवस्थित ट्रेनिंग दिलेलं नसावं बहुधा, कारण ते कुठलंही उत्तर व्यवस्थित देऊ शकत नाहीयेत. आमचे कार्यकर्ते गणेश कला क्रीडा मंच इथे जे कसबा मतदारसंघाचे यमगर म्हणून अधिकारी आहेत त्यांना वैयक्तिकरित्या भेटायला गेले होते, नागरिकांसह भेटायला गेले होते, तरी सुद्धा ते कुठलंही उत्तर देऊ शकलेले नाही आहेत. त्यांनी सर्वांना जसंच्या तसं परत पाठवलेलं आहे. त्याला एक जोडून मुद्दाम प्रश्न विचारतो की यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सर्वसाधारणपणे अशी पद्धत अनेकदा आपल्याला दिसली की राजकीय पक्ष जे असतात ते प्रत्येक मतदाराच्या घराची एक स्वतंत्र यादी करतात, त्या स्लिप्स तयार करतात, त्या देतात. ते काही फारसं यावर्षी झालेलं नाही. यावर्षी कुठल्याच राजकीय पक्षाला अशा पद्धतीचं काम करण्यात रस नव्हता का? नाही, असं नाही म्हणता येणार. आमच्या पक्षाने संपूर्ण पुणे लोकसभेच्या आमच्या याद्या तयार केल्या होत्या, स्लिपा तयार केल्या होत्या, परंतु पुन्हा तेच आहे, स्लिपांमध्ये असलेले गोंधळ, नागरिकांची नावं न सापडणं, चुकीच्या पत्त्यांवरती नावं असणं, या सगळ्याच्यामुळे स्लिपा या 40% स्लिपा या जाऊ शकत नाहीत घरोघरी.